शोषण करणारा समाज हा महाराष्ट्रामध्ये पाहिला तर याच राजकीय आरक्षणाचा फायदा जे मराठा समाजाचे धुरंधर नेते आहेत, त्यांना घ्यायचा आहे. देशाच्या राजकारणामध्ये यांना पाऊल टाकण्यासाठी. नमस्कार. मंडलचा ओबीसी कमंडलकडे कसा गेला, हे आपण 2 भागामध्ये मागच्या सीरीजमध्ये पाहिलेलं आहे. पहिला भाग बहुतेक अनेक जणांनी पाहिलेला आहे. मात्र दुसरा भाग पाहिल्याशिवाय मंडलचा ओबीसी खरोखरच कमंडलकडे कसा गेला, हे आपल्या नक्की लक्षात येईल. या 2 भागांमध्ये मंडल कसा लागू झाला, त्यानंतर मंडलला कमंडलने कसा विरोध केला, या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे आपण पाहिलेल्या आहेत. महाराष्ट्रातली जाती व्यवस्था ही विशिष्ट व्यवसाय पद्धतीवर अवलंबून होती. मंडल आयोगाच्या अगोदर ब्राह्मण आणि मराठा हे सत्ता केंद्रित 2 वर्ग, जो शूद्र तो जातींमध्ये विभागलेला होता आणि या सर्व जाती ह्या व्यवसायाने निश्चित झालेल्या जाती होत्या. मग त्याच्यामध्ये शिंपी असेल, चांभार असेल, माळी असेल, कोळी असेल, तेली असेल, धनगर असेल, कुणबी असेल, अशा सगळ्या जाती ह्या व्यवसायाने विभागलेल्या जाती होत्या. सत्ता केंद्रित असे 2 वर्ग होते, ते म्हणजे ब्राह्मण आणि मराठा. आणि म्हणून तर मराठा समाजाला आरक्षण नाकारलं गेलं आणि या ज्या व्यवसायाने विभागलेल्या ज्या जाती होत्या, याच जाती शूद्र म्हणून गणल्या जायच्या. आणि मंडल आयोग लागू झाल्यानंतर जे ब्राह्मण आणि मराठ्याभोवती फिरत असलेलं जे सत्ता केंद्र होतं, ते ओबीसींच्या बाजूने खरं तर झुकलं जाऊ लागलं. शूद्र म्हणजे हाच तो ओबीसी आणि याच त्या ओबीसींच्या जाती. गोपीनाथ मुंडे सुद्धा स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायला लागले आणि छगन भुजबळ ही 2 चेहरे ओबीसी म्हणून लोकांच्या समोर आले. मंडल आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती संपूर्ण बदलली असं म्हणता येणार नाही. मात्र काही अंशी बदलली. जे राजकारण अगदी मराठ्यांभोवती किंवा ब्राह्मणांभोवती सतत फिरत असायचं, ते ओबीसींकडे वळलं गेलं आणि ओबीसी जातींना यामध्ये थोड्याफार का प्रमाणात होईना, मात्र प्राधान्य दिलं जाऊ लागलं. परंतु बिरमल यांच्या मते खरंच ही परिस्थिती बदलली का? तर मुळीच नाही. 1990 ची निवडणूक, 1995 ची निवडणूक आणि 1999 ची निवडणूक जर घेतली, तर याच्यामध्ये फारसा बदल झाला असं काही दिसत नाही, असं बिरमल यांचं मत. हरी नरके यांच्या मतानुसार सुद्धा या मंडलमधला फक्त 2% मंडल लागू केलेला आहे. 98% मंडल अजूनही लागू केलेला नाही. आणि म्हणून ओबीसींभोवती फिरणारं हे राजकारण पाहता मराठा समाज सुद्धा सध्या ओबीसीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे. मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील अशा ज्या मराठा समाजाच्या ज्या जाती होत्या, त्या जातींना ओबीसीमध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि त्याचा आधार घेत मराठा हा ओबीसीमध्ये येऊ पाहतो. मात्र तसं होणं शक्य नाही. कारण मराठा हा ज्यावेळेस वर्ण व्यवस्था होती किंवा जाती व्यवस्था होती, त्यावेळेस शोषण करणारा समाज हा महाराष्ट्रामध्ये पाहिला तर मराठा आणि ब्राह्मण. आणि शोषित ह्या ज्या जाती होत्या, त्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसीमध्ये असलेल्या शूद्र जाती ह्या शोषित समाजामध्ये येत होत्या आणि म्हणूनच त्यांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती तपासल्यानंतर या जाती या मंडल आयोगामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. त्यामधीलच एक जात म्हणजे कुणबी. आज जो मराठा समाजाचा ओबीसीमध्ये येण्यासाठी जो आटापिटा चाललेला आहे किंवा कुणबी म्हणून जी जात लावावी म्हणून ज्यावेळेस पंजाबराव देशमुखांनी यांना आग्रह केला, त्यावेळेस त्यांना धुडकावून लावत मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. कुणबी जातीची नोंद आमच्या जातीच्या दाखल्यांवर करणार नाहीत, कारण मराठा समाज हा आमचा उच्चवर्णीय आहे. अशी बिरुदावली लावणारा जो मराठा समाज आहे, तो मराठा समाज कुणबी म्हणून जात लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही मराठा समाज हा खरोखर गरीब आहे, मागासलेला आहे. शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तो मागासलेला आहे, यात दुमत नाही. मात्र मराठा समाजाचे आंदोलक किंवा मराठा समाजाचे राजकारणी खरं तर मराठा समाजाला यापासून भरकटवत आहेत असं दिसतं. सध्या जी मराठा समाजाची आंदोलनं चालू आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल, तर त्यांचा सांगण्याचा उद्देश एकच आहे किंवा आंदोलन आम्ही यासाठी करत आहोत, की आम्हाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण हवं आहे.
मात्र खरंच नोकरी आणि शिक्षणामध्येच आरक्षण हवं आहे का? तर मला यामध्ये खरं तर शंका वाटते. कारण ज्या पद्धतीने मंडल आयोग लागू झाल्यानंतर ओबीसींना नोकऱ्या किंवा शिक्षण किंवा आर्थिक निकषावर किंवा इतर बाबींमध्ये ज्या काही गोष्टींसाठी आरक्षणाची आवश्यकता आहे, त्या किती नोकऱ्या आतापर्यंत ओबीसी समाजाला मिळाल्या, ह्याचा प्रश्न उद्भवतो. तर शिक्षणामध्ये सुद्धा किती पर्सेंट मुलं आजही ओबीसींची शिक्षण घेत आहेत, चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. असं खूप कमी प्रमाण दिसतंय. खरं तर मंडल आयोग हा ज्या प्रकारे, ज्याप्रमाणे लागू व्हायला हवा होता, त्याप्रमाणे लागू झालेला नाही. अजूनही राजकीयदृष्ट्या सध्या ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे. आरक्षण असतानाही आजही ओबीसी समाजाला प्रत्येक क्षेत्रामध्ये, नोकरीमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, डावललं जात आहे. सारथी आणि महाज्योतीचा विचार केला तर सारथीला हा अनेक पटीने पैसा दिला जातो, मात्र महाज्योतीला अजूनही पैसा दिला जात नाही, हे सत्य आहे. आणि असं असतानाही मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ पाहतोय. याचं एकमेव कारण म्हणजे ओबीसींना मिळणारं राजकीय आरक्षण. आणि याच राजकीय आरक्षणाचा फायदा जे मराठा समाजाचे धुरंधर नेते आहेत, त्यांना घ्यायचा आहे. देशाच्या राजकारणामध्ये यांना पाऊल टाकण्यासाठी किंवा देशाच्या राजकारणामध्ये आपलं स्थान पक्का करण्यासाठी मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून खरं तर जरांगेंसारखा मोहरा पुढे केला जातो. ज्यांना कायदेविषयक काही ज्ञान नाहीये, अशा व्यक्तीला या आंदोलनामध्ये पुढं केलं जातं आणि छगन भुजबळला टार्गेट केलं जातं. छगन भुजबळ यांचा राजकीय जीवन प्रवास पाहत असताना बाळासाहेब ठाकरेंनी मंडल आयोगाला विरोध केला म्हणून आपली ओबीसी भूमिका कायम ठेवत छगन भुजबळ हे शिवसेनेमधून बाहेर पडले. तिथपासून तर आत्तापर्यंत ओबीसी समाजाच्या हितासाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी छगन भुजबळ हे पुढे आहेत. ओबीसींची जातीय जनगणना व्हावी म्हणून 100 खासदार गोळा करणारे छगनराव भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांसारख्या ओबीसी नेत्यांनी संसद बंद पाडली आणि जातीनिहाय जनगणना त्यावेळेस झाली. या मुद्द्याचा देश पातळीवर कोणी प्रतिनिधित्व केलं असेल तर छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे. आणि त्यानंतर झालेली जातीनिहाय जनगणना, तिचा अहवाल सरकारने आत्तापर्यंत सादर केला नाही किंवा प्रकाशित केला नाही ती गोष्ट सोडून द्या. मात्र ती जातीनिहाय जनगणना करण्याचं संपूर्ण श्रेय हे महाराष्ट्राला जातं. हाच उद्देश बाळगून आणि राजकीयदृष्ट्या आरक्षण मिळावं म्हणून खरं तर मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ पाहत आहे. सध्या केंद्राचं ईडब्ल्यूएस हे आरक्षण मराठा समाजाला लागू आहे आणि ईडब्ल्यूएसचा जवळ-जवळ 8.5% भाग हा केवळ एकट्या मराठा समाजाला मिळतो आणि 8.5% लाभ मिळत असताना सुद्धा ओबीसीमध्ये थोड्याफार अगदी नगण्य असा लाभ घेण्यासाठी ओबीसीमध्ये घुसू पाहतोय. याचं राजकीय समीकरण पाहिल्यानंतर आपल्या ते लक्षात येईल. आणि म्हणून खरं तर छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं. काही दिवसांपूर्वी झालेली बिहारमधली जातीनिहाय जनगणना पाहिल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल, बिहारमध्ये 63% हा ओबीसी समाज आहे. जर ओबीसी समाज इतका मोठा समाज असेल, तर भविष्यात ओबीसी समाज हा सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही किंवा ओबीसी समाजाभोवतीच सत्ता केंद्रित झाल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी परिस्थिती उद्भवणार आहे. याची जाणीव ही मराठा समाजाला आहे आणि म्हणून राजकीय क्षेत्रामधल्या सर्व नेत्यांचा डोळा, मराठा समाजाच्या नेत्यांचा डोळा हा केवळ देशातल्या सत्ता केंद्राकडे लागून राहिलेला आहे. आणि हाच राजकीय हेतू साधण्यासाठी मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ पाहतोय. जातीनिहाय जनगणना व्हावी म्हणून छगन भुजबळांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर इतर अनेक राज्यांमध्ये सभा घेतल्या. जातीनिहाय जनगणनेचं महत्त्व पटवून दिलं. ही गोष्टच हेरून खरं तर छगन भुजबळांवर आरोप केले जात आहेत, प्रत्यारोप केले जात आहेत आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करत छगन भुजबळांवर हे आरोप केले जात आहेत. छगन भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये येण्यासाठी विरोध करू नये म्हणून हे सगळं षडयंत्र रचलं जात आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करून सुद्धा तो अहवाल पटलावर आणला नाही किंवा तो दडवून ठेवला. तो अजूनही प्रकाशित केला गेला नाही, ज्याला एम्पिरिकल डेटा म्हणतात. तो डेटा
खरं तर राजकीय आरक्षणासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो डेटा केंद्र सरकार महाराष्ट्राला देऊ पाहत नाही. याचं कारण असं वाटतं, जर हा एम्पिरिकल डेटा जर प्रसिद्ध केला, तर कदाचित ओबीसींची संख्या किती आहे हे समजून येईल. बिहारमध्ये जशा प्रकारे जी घोषणा होत आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आणि जर ओबीसींची संख्या जास्त असेल किंवा ओबीसींच्या संख्येचं प्रमाण हे जास्त असेल, तर ओबीसी हे त्याप्रमाणे आपली भागीदारी मागतील किंवा संपूर्ण देशाचं राजकारण हे कदाचित बदललं जाऊ शकतं. म्हणून हा एम्पिरिकल डेटा केंद्र सरकार राज्यांना देऊ पाहत नाही. याचं कारण विशेषतः हे असावं, असं मला वाटतं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.